आपल्या घरात आणलेलं चणक मासो मी तुमका तकडी वरती स्क्रीनवर पण दाखवेन की चणक मासो कसो असतो. तर ही कालवा असं ही कालवा आणलेली आहेत आणि हा चणक मासो स्पेशली गोव्यामध्ये हॉटेलांमध्ये देतात. मोठं असतं, लांबडे पोळी असतं. तर ह्यो किलोवर मिळता आहे. तर ह्यो घेतलेलो हा आणि ती कालवा ही बघा. ही कालवा व्यवस्थित जरा धुवून घेऊन दे. कालवा तर तुमका बऱ्याच जणांना माहिती आहे, ऑयस्टर. आणि अकडी हे कशाक तरी भिजत ठेवलेले आहेत आंबे, कशाक ते समजा लोणच्यासाठी ठेवलेले आहेत. आणि कालवा पण येऊन देत. कालवा पण तुमका दाखवत आहे कशी केवढी मोठी साईज काय, पण मीडियम साईज हा, मोठी नाही आहे. आपली जी बुड कालवा म्हणतो आपण, जी खूप मोठ्या साईजमध्ये असतात ती नाही आहेत. ते बघा ही कालवा असत. हलवा बनवता होया आज. आता फोडणीसाठी तेल वगैरे टाकून घेता. ही छोटीशी अशी कढई टाईप घेतलेला आपण भांडा. तर तुमका कालव्याची रेसिपी दाखवला तसं आपण आता थोडंसं कांदो त्याच्यात टाकून घेतो. तुमका आवाज येत बघा चरचरण्याचो मस्तपैकी. आणि कोणाकोणा कालवा आवडतात ह्या आपल्या कमेंटमध्ये सांगा, कारण प्रत्येकाच कालवा आवडतात असं नाही. पण आपला जो कोकणी माणूस असतो त्याला प्रत्येकाला कालवा आवडतात की वेगळीच टेस्ट असतं त्याची. तर फोडणी कांदो घालून घेतलेलो हा. बघा ह्या वाटप सगळं आपण तयार केलेला. मीठ बीट सगळे मसाले विसाले काय ते सगळे ह्याच्यातच टाकलेले आहेत. तयार झालेला असा सगळे बनवलेली आला लसूणची पेस्ट असं ती आपण टाकून घेतली. आणि तुमचं तर माहिती आहे पेस्ट टाकल्या जो काय सुगंध येतात एक नंबर भारी वाटतं. आणि जेवणात पण त्याची एक भारी टेस्ट येतात. त्याच्यामुळे ती फोडणी कर्तव्य आपण फोडणी घालून घेतलेली आहे. जरा उडता त्याच्यामुळे जरा मागे येते, बाहेर घडघडता वाटतं. आज पाऊस पडण्याची चिन्ह दिसतात. कालवा ती बघा ही बटाटी घालतला, कारण एक आपण असा वाटपा टाईप करणार आवडता. कालवा आपण टोमॅटो कांद्यात मधली करत नाही हा, तर एक वाटपा टाईप करता म्हणजे कशी पुरतात पण. ते बघा ह्याचा वाटाप होता. आता वाटाप आपण व्यवस्थित सगळे मसाले बिसाले सगळे त्याच्यात टाकलेले तातमध्ये टाकून घेतले. तर त्याच्यात मिक्स करून परतून घेऊया व्यवस्थित. आणि थोड्याच दिवसात तुमका आपल्या देवगडचे म्हणजे आपल्या कोकणातले व्हिडिओ स्टार्ट होतले. आपण जरा मुंबई कसावून एका कामामुळे आपल्या एक जरा थोडे जास्त दिवस स्टे करूचो लागता. तर त्याच्यामुळे त्या काम पण तुमका खायच्या तरी व्हिडिओत मी सांगेन. ते बघा ती आता व्यवस्थित आपण त्याच्यात टाकून घेऊया. सगळी कालवण त्याच्यातनं पाणी गाळून ती ह्याच्यात टाकून घेतली आहेत. आता ती परतून घेऊया. बटाटी पण आधी टाकूया त्याच्यावर. आणि मी टेस्ट ह्याची इमॅजिन करू शकते कशी होईल ती, कारण माका माहिती आहे कशी होतात ती. कमी व्यवस्थित फास्ट केलेलो आणि तर व्यवस्थित परतून घेऊया आता. ह्या आधी शिजवून घेतो थोड्या वेळ. थोडासा तर शिजून घेतो. आणि कालवाक शिजा काय जास्त वेळ लागतो नाही, पण बटाटी असल्यामुळे त्याचा वेळ लागतो. त्या व्यवस्थित थोडा जरा शिजून झाला की मग नंतर काय काय कसा कसा करायचं. जर तुम्ही घराकडे बनवत असते ह्या पद्धतीने एकदा बनवून बघा. तर त्याच्यामध्ये आपण थोडासा मीठ टाकून घेऊया चवीनुसार. ह्याच्यात हा टाकलेला मीठ थोडा. तर नंतर जर आपल्याला वाटला कमी हा, तर आपण त्याच्यामध्ये थोडं टाकून घेऊया. त्याच्यामध्ये आता हे बघा खायचो आपण हिवसानीचो पदार्थ बनवतो. मासे म्हणा, खेकडे म्हणा किंवा कालवा. तर आपण ही आपल्याकडे सोला टाकतो. तर ही व्यवस्थित धुवून घेऊन आपण त्याच्यामध्ये टाकतो. धुवून झाली आपण ती याच्यामध्ये टाकून घेतलेत बघू शकतास तुम्ही. थोडासा पाणी. ती आता थोडी शिजाक देऊया, कारण बटाटी पण हा थोडा वेळ लागतो. त्याच्यामुळे थोडा वेळ शिजान दे. त्याच्यानंतर मी तुमच्या शिजून झाली की तुमका दाखवते.
की उकळी फुटली आणि ते का आपण जरा थोडा वेळ शिजाक दिला आता त्याच्यामध्ये उरलेला वाटाप जा हा तर आता घालून घेऊया. तर बघू शकता उकळी फुटली आणि आता मी तुमका असो स्मेल तुमका व्हिडिओ दाखवू शकत नाही. जो सुगंध सुटला होतो तो माका बाहेर बसल्या बसल्याच दिलेलो. मी स्वतःच उठा नेलाय तवसर आपला या तयार झालेला होता आणि जबरदस्त मस्तपैकी भाकरी आणि याच्यावर तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करत खाऊ शकतास. चपातीपेक्षा याची मजा जास्त करून भाकरे बरोबर आहे. तर ह्या असा मालवणी पद्धतीने केलेला कालवा बटाटा टाकून काय म्हणू शकतास तुम्ही, तिकला म्हणू शकतास किंवा रस्सो, कालवाचा कालवण. टाकलेला वाटाप थोडा आता त्या वाटाप शिजन घेऊन द्या आतमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही ही तुमची रेसिपी एकदम कमी मिनिटामध्ये कमी वेळामध्ये मस्तपैकी रसभरीत रेसिपी तुम्ही करू शकतास. आणि मालवणी मसालो असल्यामुळे काही जो तो तिखटपणा म्हणा आपला जो मालवणी टच त्याका मिळतलो आणि खूप छान अशी रेसिपी होता. बाकीच्या आपल्या कोकणी माणसांका सगळ्यांना माहितीच असतात. तर नक्की ही एकदा रेसिपी करून बघा. आम्ही सांगलो तशी करून बघा, तुमका लय आवडतली. बघा तयार झालेला आणि आपण जेवक बसलो चपाती आणि हा घेतलेला. तर आपण तुमका टेस्ट दाखवता. आता कॅमेरा धरू कोण नाही, मीच एकटो. बघा मस्तपैकी रस्सो एक नंबर अशी झालेली आहे आणि व्यवस्थित थिक ग्रेव्ही झालेली आहे. तुम्ही बघितलास आपली ह्याच्या आधीची व्हिडिओ बघितलास त्याच्यामध्ये तुम्ही कालवा फ्राय बघितलास आणि आता तुम्ही बघता तो चणक मासो. ह्यो मोस्टली खाडीमध्ये नदीमध्ये असो मिळता आणि पण टेस्ट एक नंबर असता. पण हे असो कापत नाही. रुपेश दादानं हाणल्यानंतर त्याला माहित नव्हतं की कसं कट केलं जातं तो, त्याच्यामुळे असे सुरमईसारखे फोडे कापलेले आहेत. तर हे बघा आता माशाक थोडा मीठ लावून घेतलेला होता आणि मीठ लावून त्याला व्यवस्थित सगळ्या ह्यांका लागत फोडी ह्यांका लागत असा करून ठेवलेला होता. आणि हे बघा हे आय थिंक सारासाठी ठेवलेले आहेत. भांडी तकडी ठेवूया. जा काय आता काय काय लावूचं. आता पहिला मेन म्हणजे तुमका सांगितलेलं आपण कोकणी माणसं मालवणी माणसं पहिलं आगूळ घालता. तर ह्योच आता आपण गावठी आगूळ त्या माशांका लावून घेतला आणि हे मस्तपैकी आपण मॅरिनेट करून ठेवून देतलो. कारण आज आपण हे बनवणं आपण उद्या म्हणजे जेणेकरून त्याला आणि मस्तपैकी सगळं लागत आणि त्याचे टेस्ट अजून वाढत. ते बघा ह्या सगळं लावलेला. आगळा जो वास इलो आंबट तो वास असताना आणि गावठी असल्यामुळे तो लगेच इलो. गावठी सहसा मिळत नाही, जास्त करून सगळं मिक्सिंग जोच मिळतं. पण आपण कसं आपल्याला माहिती आहे कोणाकडे काय काय घ्यायचं होतो. पण ह्या वर्षी जरा आगूळच काढू की त्याच्यामुळे जरा आगूळ कमी आहे. तर उरलेला ह्या होता तर पाणी आपण काढून टाकतो. मीठ लावलेलं असल्यामुळे थोडा पाणी सुटला. बाय तर बाईलेला आपला आता मालवणी मसाला काढलेला आणि हळद. ते बघा हळद लावून घेऊया. आणि आता आपला जो मालवणी मसाला ह्या वर्षी जो बनवलेलो फ्रेश तो टाकून घेतला 2 चमचे. तर आता सगळ्या माशांका लावून फिरून घेऊया आपण. पेस्ट टाकतो आणि आला लसूणची पेस्ट भारी लागता. सुगंधच दरवळेल आता आला लसूणच्या पेस्टचा. आज इल्यापासून आम्ही 1 तारखे केलं आणि आज तारीख किती आहे 14. तो आज वायस बाहेर असो पाऊस पडता. तर बघू शकतास मोठे फोडी कापलेले आहेत. खरं म्हणजे असे कट करत नाही. चणकचे वेगळ्या पद्धतीने कट करतात. पण काही माहीत नसल्यामुळे आपल्याकडे हे असे आता फोडी आहेत. पण आपण अशा फोडी तर अशा फोडीमध्ये दाखवूया. शेवटी मासो तर खाऊचोचा कसोही कट करून देत.
एका एक मधी असो ना एक मोठं काटे बाय. असतं, जास्त बारीक सारीक काटे नसतात. मसालो कमी. बघा मसालो कमी पडलो, आपण 1 चमचा अजून टाकूया. भाऊजी पण सांगतो हे सारासाठी. आता बघूया आता काय होतं, हे उद्या हे करू इच्छित आपल्याला कितपत दाखवता येतात बघूया. कारण आपण एका अशा ठिकाणी जाणार आहोत ज्या ठिकाणी प्रत्येक माणसाक जावचं असत आणि प्रत्येक माणसानं जाव काय, पण त्या खंय जावचं आहे तुमका ती व्हिडिओतच समजत. त्याच्यामुळे आता मी काय सांगत नाही, पण काहीतरी शूटिंग तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण मेन म्हणजे प्रिपरेशन दाखवणंच महत्वाचं. भाजू काय तुम्ही कसेही भाजू शकतास. ते बघा सगळे आता व्यवस्थित त्यांना लावून सगळं जे ह्या बॅटर केलेला होता तर सगळं व्यवस्थित लावून अकडे आपण ते बाजूक करता. एकाने काय लावचा उद्यात ना, तर हे आपण ठेवून देतो लाव. चला तर बाकीचा काय असतात तर तुमका दाखवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतोय. बघितलंच काल आपण मासे पूर्ण महिने त्यांना डब्यामध्ये ठेवलेलो मॅरिनेशन करून, आणि ते आपण आता फ्राय करतो, चणक फ्राय. तर बघू शकतास हे टाकलेले आहेत. मी जरा आतमध्ये होतोय. तर आपण आता सार करणार नाही, तर त्यांना फ्राय केलेले बघा. आणि हा आपण तर बॅटर तयार केलेला आहे बघा. जसं तुम्ही आधीच्या व्हिडिओत बघितलंच बॅटर त्याचप्रमाणे हा आता माहित नव्हता कधी करत होता. मग सुगंध इलो म्हटला मासे भाजतात म्हटलं जाऊया आणि तुमका दाखवूया आधी पहिले. आणि मासे म्हणा चिंगळा म्हणा भाजा काय जास्त वेळ लागत नाही, लगेच ते भाजतात. थोडा ना तेल जरा जास्त घ्यायचं म्हणजे कसे मस्तपैकी कुरकुरीत होतं, खाऊक पण मजा येतात. आणि एकदम फ्रेश मासो होतो चणक. हे मग तुमका मी सांगितलं ह्यो जास्त करून आपल्या ह्याच्यामध्ये मिळता, खाडीत म्हणा नदीत म्हणा असं मासो मिळता ह्यो. आता बघा हे पे घेतलेले आहेत आपण आता त्या बॅटरमध्ये केलेला ना व्यवस्थित ते का तेल तर तापलेलं जा मस्तपैकी. सार करूचा होता पण तो प्लॅन कॅन्सल झाला. आम्ही गोडी डाळ केलं कारण त्या दिवशी सार केलेला होता ना, परत सार नको म्हणतात. त्याच्यामुळे मग आपण ही गोडी डाळ नाही तिखट डाळ केलेली असा. आणि आता परत दुसरा लॉट आता बाजूक चाललेलो. तुम्ही बघितलं आपण कालवा बनवली, कालवा बटाटी टाकून मस्तपैकी त्या कालवण बनवला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो तांबोशी म्हणताय आपलं चोनक होतो, चणक काय म्हणतात, चोनक म्हणतात इंग्लिशमध्ये, काहीतरी चोनक म्हणतात. तर तो मासो पण आपण फ्राय केलो तो तुम्ही बघितलाच. तर हे व्हिडिओ तुमका कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि कोणी चणक मासो खालास आणि कालवा खालास या नक्की कमेंटमध्ये आमका कळवा. तर चला तर भेटाय अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, जय सद्गुरू.